मुंबईकरांसाठी उपनगरीय रेल्वे सेवेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यासोबतच एसी लोकल गाड्यांचा समावेश वेगाने करण्यासाठी सरकारने दुहेरी धोरण आखले आहे। नवीन कॉरिडॉर, अतिरिक्त रेल्वे मार्गिका, 15 डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटांचा विस्तार आणि इतर कामांसाठी तब्बल 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येते। याशिवाय मुंबईसाठी 238 अतिरिक्त एसी लोकल रेक्सना मंजुरी मिळालेली आहे। आता रेक्सची निर्मिती 3 रेल्वे उत्पादन केंद्रांमध्ये एकाच वेळी केली जाईल। यामुळे पहिली एसी लोकल 2027 मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता असून 2030 पर्यंत 238 एसी लोकलचा ताफा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। मुंबईमध्ये सध्या 22,000 कोटी रुपयाची कामं सध्या ऑनगोईंग आहेत आणि ही सगळी कामं 2027 ते 2030 या कालावधीमध्ये फेज मॅनरमध्ये पूर्णत्वास येत आहे। त्याकरता मग सरकारने हा विचार केला, जॉईंटली असं विचार करण्यात आला की जर आपल्याकडे 3 प्रोडक्शन युनिट आहेत रेल्वेची, तिघांनाही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इन्व्हॉल्व केलं तर आपल्याला हेच रेक 2027 पासून सुरू होऊन 2030 पर्यंत पूर्ण सप्लाय अपेक्षित आहे, जे की आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन सोबत मॅच होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।